करतोय. आता आपण जाऊ अर्चिता मॅडमांच्याकडे. अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, शिक्षिका आहेत आणि त्याचबरोबर एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि खूप चांगल्या वक्त्या पण आहेत. ओके, सुमित सर ऑल म्यूट टाका. हाय बघा गोलू. येस, कंटिन्यू. अनम्यूट करायचं. ओके, गुड मॉर्निंग सगळ्यांना. काल महिला दिन झाला आणि काल महिला दिन झाल्यामुळे प्रत्येक महिलेच्या अंगामध्ये एक प्रेरणा असते, एक शक्ती असते. कारण कालचा दिवस इतका भारी असतो. सगळेजण तुम्हाला अर्चिता एकच मिनिट, तुला 15 ते 20 मिनिट आहेत. ओके, 7:15 पर्यंत घेऊ शकतेस. आज फ्लायर काय असतील तरी दाखवायचे नाहीत किंवा तू घेऊ शकतेस. ओके, तर छानपैकी आपल्याला प्रेरणा मिळते की वर्षभर आपण मस्तपैकी एन्जॉय करतो. पण ही प्रेरणा, ही ऊर्जा, ही शक्ती फक्त एक दिवस 8 मार्च म्हणजे झालं का? नाही, ती ऊर्जा आपल्याला रोजच असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो म्हणजे मनस्वास्थ्य. मन आपलं माहितीये, मन काय असतं, आपल्या शरीराचा एक तो पार्ट असतो, भाग असतो. आणि स्वास्थ्य म्हणजे मनाचे आरोग्य. असं म्हणतात की निरोगी शरीरामध्ये निरोगी मन वास्तव्य करत असतं. आणि मन आणि शरीर हे दोन्हीही एका नाण्याच्या दोन बाजू असतात. फक्त शरीर निरोगी असून चालत नाही, शरीराबरोबर मन सुद्धा निरोगी असावं लागतं. आणि आता आपण अलकाताईंचा आणि साखरवाले मॅडमांचा इतका छान एक्सपिरियन्स ऐकला. फक्त यांच्यासाठी म्हणावं असं वाटतं की मन में कुछ भर के जियोगे, मन में कुछ भरकर जियोगे तो मन भर के कैसे जियोगे. मनामध्ये काहीही भरून तुम्ही जगायला लागला तर मनासारखं जगता येईल का? नाही जगता येणार. आणि त्याच्यासाठी लागतं ते मनस्वास्थ्य. सगळ्यात आधी मनस्वास्थ्य कशामुळे बिघडतं तर अतिचिंता, अतिविचार, ताणतणाव किंवा आलेला आपल्यावरती प्रेशर किंवा आयुष्यामध्ये अशा काहीतरी घटना घडतात आणि ह्या घटना घडल्या की आपलं मनस्वास्थ्य हे बिघडतं. मग काही जणांना प्रश्न पडतो की मनस्वास्थ्य बिघडलंय हे कशावरून ओळखायचं. तर सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा आपलं मनस्वास्थ्य बिघडतं त्यावेळेला आपली भूक मंदावते. म्हणजे कितीही छान स्वयंपाक असेल, कितीही छान पदार्थ असेल, तर मनासारखी भूक लागत नाही. ताट समोर आलं तरी आपल्याला जेवण जात नाही. त्याला कुठंतरी आपण ओळखायचं की मनस्वास्थ्य बिघडले. कारण ज्या व्यक्तीला व्यवस्थित भूक लागते, वेळेत भूक लागते, मग काहीही येऊ दे पुढं, ती खायला व्यक्ती तयार असते, त्यावेळेला ओळखायचं की मन खूप छान आहे, मनस्वास्थ्य चांगलं आहे. दुसरं जे कारण आहे ते दुसरं कारण म्हणजे आपली झोप. जर पडल्या पडल्या लगेच आपल्याला झोप लागत असेल आणि सकाळी बरोबर अलाराम न लावता जाग येत असेल आणि सकाळी उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटत असेल, तर आपलं मनस्वास्थ्य चांगलं आहे असं आपण ठरवायचं असतं. पण रात्रभर झोपून सुद्धा आपली झोप व्यवस्थित झाली नाहीये, सकाळी उठताना कंटाळा, थकवा येत असेल किंवा अजून थोडंसं झोपावंसं वाटत असेल किंवा रात्री झोपल्यानंतर सारखं मनात कुठले विचार यायचं, घाबरून दचकून उठायचं, असं जरी झालं तरी आपण ओळखायचं की इथं आपलं मनस्वास्थ्य बिघडले. तिसरं महत्वाचं रिझन जे आहे ते म्हणजे की कुठलीही गोष्ट करत असताना विनाकारण नको त्या गोष्टीचा आपण जास्त विचार करायला लागलो आणि विचार करत असताना त्याच्यामध्ये जर नकारात्मकता जास्त असेल की हे करू की नको, कॉन्फिडन्स नसेल, तरी आपण ओळखायचं की कुठंतरी माझं मनस्वास्थ्य हे बिघडायला लागले. आत्मविश्वास कमी, नकारात्मकता, नैराश्य या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात ना त्यावेळेला ओळखायचं की मनस्वास्थ्य कुठंतरी बिघडले. ते पुढचं महत्वाचं कारण जे आहे ते मनस्वास्थ्यासाठी, समोरची व्यक्ती कितीही चांगलंही काहीही केलं तरी त्यातनं चुका शोधायच्या किंवा एखादी गोष्ट करत असताना ती करू नये किंवा करायला परवानगी द्यायची नाही, असं जेव्हा असतं त्यावेळेला ओळखायचं की आपलं कुठंतरी मनस्वास्थ्य बिघडायला लागलंय आणि आपण आपल्या मनावरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि मनावरती काम केलं ना तर व्यक्ती काहीही करू शकते, आयुष्यामध्ये त्याची छानपैकी प्रगती होऊ शकते. आणि त्यासाठी आपण आपल्या मनावरती काम करणं खूप गरजेचं आहे. मनस्वास्थ्य चांगलं ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मनाला स्थिर करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण तुम्हाला माहित आहे की लहान मुलं कधी एका ठिकाणी बसतात का? बिलकुल बसत नाहीत. कधी इकडे जा, कधी तिकडे जा. आता इथं असतात तर नंतर कुठेतरी जातात. एका वस्तूसोबत जास्त वेळ खेळत नाहीत. सतत दुसऱ्या वस्तू घ्याव्याशा वाटतात. म्हणजे ते चंचल असतात. तसं आपलं मन सुद्धा चंचल असतं. ते एका ठिकाणी कधीही स्थिर राहत नाही. म्हणजे जेवताना फक्त जेवण करायचं असतं. पण आपण जेवताना डोक्यामध्ये विचार करत असतो, पुढच्या कामाचं नियोजन करत असतो किंवा इकडं तिकडं आपलं मन भरकटत असतं. मग आपण काय खातो याच्याकडे आपलं लक्ष नसतं.
म्हणजे जी गोष्ट आपण करतोय तिथं आपलं मन केंद्रित होत नाही. आणि आजकाल सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं मनस्वास्थ्य चांगलं राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण आपल्यावरती काम करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मनस्वास्थ्य जर चांगलं ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे हे पण तितकंच महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहित आहे की कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी पॉझिटिव्ह आले आणि दुसऱ्या वेव्हच्या वेळेला पण कितीतरी पॉझिटिव्ह आले, पण कुणाचा मृत्यू झाला, कुणाला त्रास झाला, ज्यांचं मन कमकुवत आहे अशा व्यक्तींचा मृत्यू झाला. म्हणजे हॉस्पिटलमध्ये छानपैकी त्यांना फॅसिलिटी मिळाली, सगळ्या सोयी मिळाल्या, पण तरी सुद्धा त्यांचा मृत्यू झाला कारण तिथं कोरोना झालाय हे समजल्याच कुठंतरी मानसिकता ढासळली, मन चलबिचल व्हायला लागलं आणि मनावरती दडपण यायला लागलं, ताण यायला लागला आणि त्याच वेळेला त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पण काही व्यक्ती अशा होत्या ज्या मनाने खंबीर होत्या, त्यांना काही सुद्धा झालं नाहीये. त्या व्यक्ती खूप छान आयुष्य आता सुद्धा जगत आहेत. म्हणजे मनाचा आपल्या आयुष्यामध्ये खूप छान रोल असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि त्याच्याबरोबर काही उदाहरणं देत मी तुम्हाला सांगू इच्छिते की खरंच आपण आपलं मनस्वास्थ्य चांगलं ठेवू शकतो का? नक्की ठेवू शकतो. पण त्याच्यासाठी आपलं मनस्वास्थ्य बिघडण्याची जी कारणं आहेत ती कारणं प्रत्येकाची वेगवेगळी असतात. म्हणजे बघा की एका ऑफिसमध्ये काम करत असतो, तर ऑफिसमध्ये काम करत असताना एक व्यक्ती खूप आनंदामध्ये छानपैकी आपलं काम एन्जॉय करत असते, काम करत असते. पण दुसरी एखादी व्यक्ती अगदी किरकोळ काम करत असते, पण अगदी त्रासलेली, तणावाखाली काम करत असते. मग या वेळेला एकच ऑफिस असतं, परिस्थिती तीच असते, पण काम करत असताना एकाची मनस्थिती खूप छान असते आणि एकाची मनस्थिती बिघडलेली असते. का बरं बिघडलेली असते? कारण त्याचे जे मानसिक स्वास्थ्य असतं ते कमकुवत असतं, त्यामुळे ते बिघडलेलं असतं. आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं की परिस्थिती कितीही बदलली तरी चालेल, पण मनस्थिती कधीही ढासळून चालणार नाही. परिस्थिती कितीही ढासळू दे, पण मनस्थिती जर स्ट्रॉंग असेल तर मग आपण काही सुद्धा करू शकतो आणि आपलं आयुष्य आपण पुढं छानपैकी जीवन जगू शकतो. आणि याच्यासाठी छान उदाहरण देते. प्रत्येकाला वाटत असतं की माझ्याच आयुष्यामध्ये कष्ट आहेत, मलाच खूप त्रास आहे, मलाच लोक वाईट म्हणतात, चांगली म्हणतात आणि त्यामुळं माझं मानसिक स्वास्थ्य हे ढासळायला लागतं. म्हणून म्हणावंसं वाटतं, अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरे कहा हमें, अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरे कहा हमें, क्योंकि जिसको जितनी जरूरत है, क्योंकि जिसको जितनी जरूरत थी उसने उतना ही पहचाना हमें, उसने उतना ही पहचाना हमें. म्हणजे काय की एखादी व्यक्ती आपल्याला खूप चांगलं म्हणत असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला मनामध्ये प्रेम निर्माण होतं आणि आपली मनस्थिती चांगली राहते. कारण एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी निगेटिव्ह बोललं तर आपलं मानसिक स्वास्थ्य ढासळतं. मग एवढं क्षुल्लक क्षुल्लक गोष्टीसाठी आपण जर आपल्या मनावरती ताबा नसेल, मनावरती कंट्रोल नसेल, तर आपण जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो का? नाही. त्यामुळे जीवनामध्ये कितीही अडथळे आले, कितीही गोष्टी घडल्या, तरी आपण स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. आणि याच्यासाठी खूप छान उदाहरण असतं, ते म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन एका राजवाड्यामध्ये गप्पा मारत बसलेले असतात आणि त्यावेळेला श्रीकृष्ण जे असतात ते अर्जुनाला म्हणतात की हे अर्जुना पुढे समोर भिंतीवरती जा आणि एक वाक्य लिही आणि ते वाक्य असं लिही की दुःखी माणूस हा खुश झाला पाहिजे आणि खुश व्यक्ती ही दुःखी झाली पाहिजे. पण त्याच्यासाठी तुला एकच वाक्य लिहायचंय. परत एकदा सांगते, दुःखी माणूस जो असतो तो खुश झाला पाहिजे आणि खुश व्यक्ती ही दुःखी झाली पाहिजे. असं तू एकच वाक्य लिही आणि परत ये. त्याला अर्जुन जातो, विचार करतो आणि तो एकच वाक्य लिहितो. आणि खरंच त्या वाक्याने दुःखी माणूस हा दुःखी होतो आणि सुखी माणूस सॉरी दुःखी माणूस हा खुश होतो आणि खुश माणूस हा दुःखी होतो. ते वाक्य काय होतं की ये समय भी गुजर जाएगा, ही वेळ सुद्धा निघून जाईल. हे जे वाक्य असतं ते वाक्य बरेच जण असतात आणि हे वाक्य वाचल्यानंतर खरंच दुःखी व्यक्ती असते ती खुश होते. का खुश असते? कारण त्याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये अनेक अडचणी आलेल्या असतात आणि तो खचून गेलेला असतो. पण त्यावेळेला ते वाक्य लिहिलेलं होतं की हे समय भी गुजर जाएगा. मग त्या व्यक्तीला धीर मिळतो की ही वेळ पण निघून जाणार आहे. काही क्षणांसाठी आहे. ही वेळ निघून गेली की माझं आयुष्य परत सुरळीत होणार आहे. एक व्यक्ती येते ती खूप खुश, खूप आनंदी असते आणि ती व्यक्ती
ते भिंतीवरचं वाक्य वाचते आणि वाक्य वाचल्यानंतर त्याला वाईट वाटायला लागतं, कारण माझ्या जीवनामध्ये इतका आनंद आहे, इतके सुख समाधान आहे, पण हे काही वेळासाठी आहे, काही क्षणांसाठी आहे, काही क्षणानंतर हे निघून जाणार आहे आणि कदाचित माझ्या आयुष्यामध्ये दुःख येणार आहे. मग हीच गोष्ट आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. जास्त दुःख मिळालं म्हणून कधी खचून जायचं नाही, जास्त सुख मिळालं म्हणजे हुरळून जायचं नाही. मन स्थिर स्तब्ध ज्या वेळेला आपण ठेवतो त्यावेळेला आपलं आयुष्य हे खूप सुंदर जात असतं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमधून नर्वस होणं, स्वतःला दोष देत राहणं, नकारात्मक विचार करणं हे आपण सोडून दिलं पाहिजे. मला सांगा की एक मोबाईल घेत असताना आपण काय काय विचार करत असतो? तो मोबाईल कसा आहे, त्याचा रॅम किती आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते ऍप आहेत, कॅमेरा फॅसिलिटी कशी आहे, स्टोरेज किती आहे, किंवा तो छोटा आहे की मोठा आहे, हे सगळं आपण पाहत असतो डिझाईन. बरं तो मोबाईल आपण किती वर्ष वापरतो? 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आपण तो मोबाईल वापरत असतो. पण त्याच्याविषयी आपण किती जणांच्याकडे चौकशी करतो, किती माहिती गोळा करतो आणि मग नंतर आपण ती गोष्ट फायनल करत असतो. मग मला सांगा, आपली बॉडी हे एक सिस्टीम आहे आणि या सिस्टीम मध्ये तुमची आतली सिस्टीम तुम्ही कशी ठेवता त्याच्यावरती बाहेरची सिस्टीम मॅनेज होत असते. जर आतली सिस्टीम बिघडली तर बाहेरचं जे मॅनेज असतं ते मॅनेज आपल्याला करता येत नाही. त्यामुळे आपल्याला आतली सिस्टीम ती व्यवस्थित ठेवावी लागते. पण काय प्रॉब्लेम असतो आपल्याला? आपण नेहमी सतत प्रोडक्टला दोष देत असतो आणि सिस्टीम आणि कंपनीला दोष देतो. म्हणजे काय की एखादी गोष्ट घडली, एखादी घटना घडली तर आपण काय म्हणतो की हे असं झालं म्हणून माझ्यात काय आयुष्यात रामच नाहीये, मला काय जमतच नाही, मला काय होतच नाही, असा कॉन्फिडन्स आपण लूज करत असतो. नाहीतर प्रोडक्टला दोष देण्यापेक्षा आपण आपली कंपनी जी आहे, आपली जी सिस्टीम आहे आतली, त्याला आपण दोष दिलं पाहिजे. पहिल्यांदा आपण आपली सिस्टीम सुधारली पाहिजे, मग प्रोडक्टची आपण चिंता करत नाही. म्हणून आतलं मन, आपलं ब्रेन हे कसं काम करतं हे खूप महत्वाचं आहे. आता बरेच जण इथं खूप वयाची पण आहात, इतकी वर्ष तुम्ही आयुष्य जगला, कोणत्या पद्धतीने जगला, कशा पद्धतीने जगला? कारण आपलं आयुष्य जगत असताना त्याचा जो कंट्रोल असतो तो कंट्रोल 2 गोष्टींवरती असतो. पहिला कंट्रोल असतो तो आपला मेंदूवरती, ब्रेनवरती. ब्रेन आपलं कसं काम करत असतं तसं आपलं रोजचं रुटीन आपण फॉलो करत असतो. आणि दुसरं मन, मनावरती कसा कंट्रोल असतो त्याच्यावरती पण बऱ्याचशा गोष्टी असतात. मग या दोन्हीही गोष्टी महत्वाच्या असतात. फक्त आपण आपल्याला ओळखलं पाहिजे. आपली जी सिस्टीम आहे, आपली जी बॉडी आहे, ती बॉडीची आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे. आणि एकच गोष्ट आहे, कितीही ताण आला, कितीही तणाव आला तर आपण कसं मॅनेज केलं पाहिजे. आता उदाहरणच द्यायचं झालं की मोबाईल मध्ये ज्यावेळेला स्टोरेज जास्त होतं, मोबाईल हँग व्हायला लागतो, त्यावेळेला आपण काय करत असतो? नको असणाऱ्या फाईल्स डिलीट करायला लागतो आणि स्टोरेज कमी कमी करायला लागतो. तसंच आपलं जेव्हा मन हँग व्हायला लागतं त्यावेळेला आपण ओळखलं पाहिजे की माझ्या मनातलं काहीतरी स्टोरेज हे जास्त व्हायला लागले, माझं काम व्यवस्थित होत नाहीये, त्यामुळे माझ्या मनात जे स्टोअर करून ठेवलेल्या आधीच्या गोष्टी आहेत त्यातल्या नको असणाऱ्या गोष्टी आपण डिलीट मारला पाहिजे. मोबाईल हँग होत असेल किंवा व्यवस्थित ऑपरेट होत नसेल किंवा नेटवर्क गेलं दाखवत असून सुद्धा फोन लागत नाही, त्यावेळेला आपण काय करतो? आपला मोबाईल स्विच ऑफ करतो आणि परत स्विच ऑन करत असतो. मग तसं ज्यावेळेला आपलं मन हँग होतं, कुठलीही गोष्ट करत असताना आपल्या मनामध्ये इच्छा नसेल, आत्मविश्वास नसेल किंवा ते करत असताना आपण आनंदाने करत नसेल तर 2 मिनिटं आपण शांत ठेवायचं मनाला आणि नंतर पुन्हा काम करायला लागायचं. म्हणजे मनाचं स्विच ऑफ करून परत ते स्विच ऑन करायचं, म्हणजे आपलं मनस्वास्थ्य चांगलं होतं. बघा की आपण खूप छान तयार झालो पण बाहेर आरसा नसेल तर मोबाईलचा कॅमेरा ऑन करतो आणि आपल्याला पाहतो. आपण छान दिसायला लागलो तर पटकन सेल्फी घेतो, पण जर छान दिसत नसेल तर सेल्फी घ्यायला टाळाटाळ करत असतो. तशाच पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये ज्याला वाटतं की नैराश्य यायला लागले, करायला लागले, त्यावेळेला आपण छानपैकी ज्याचा मनाचा आरसा खूप छान आहे, ज्याचा मनाचा आरसा पॉझिटिव्ह आहे, अशा व्यक्तीकडे गेलात तर तुमचं मन खरंच चांगलं होत असतं. आणि त्यासाठी स्वतःच्या मनाला ओळखण्यासाठी, जाणण्यासाठी
अर्चिता मॅडम बहुतेक बाहेर पडल्या किंवा इंटरनेट वीक आहे. की आपण आयुष्य कसं जगायचं. मेडिटेशन द्वारे आपल्या मनामध्ये जी चलबिचल चालू असते ती चलबिचल थांबायला मदत होत असते. मेडिटेशनमुळे आपण जे विचार अति विचार करतो ते अति विचार करायला खूप कमी होतं. जो रागराग होत असतो, चिडचिड होत असते, तो रागराग ती चिडचिड आपली थांबत असते. आणि त्याच्यासाठी मेडिटेशन हे खूप छान एक ऑप्शन आहे, ते करायला पाहिजे. मनस्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर रोज चांगल्या चांगल्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत. आणि त्याच्यातून फक्त ऐकून चालणार आहे का कानाने, नाही तर त्या कानाने ऐकून त्या पद्धतीने आपण कृती करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण फक्त ऐकून चालणार नाही, तर ते ऐकून त्याच्या पद्धतीनं बोलणं, त्या पद्धतीनं वागणं, त्या पद्धतीनं विचार करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय की ऐकून आपल्या बोलण्याचा जो ढंग आहे तो ढंग आपण बदलला पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं एक चांगलं उदाहरण द्यावंसं वाटतं की कावळा आणि कोकिळा दोघांचेही रंग जे असतात ते काळेच असतात. बरोबर आहे. कावळा सुद्धा काळा असतो आणि कोकिळा सुद्धा काळीच असते. पण ज्या वेळेला ते त्यांचं तोंड उघडतात त्यावेळेला आपल्याला कळतं की कोण कोकिळा आहे आणि कोण कावळा आहे. कावळा जर बोलायला लागला तर आपण काय करतो, त्याला मारून पाठवतो, आपल्याला तो आवाज नकोसा वाटतो कानाला. पण त्याच वेळेला जेव्हा कोकिळा तोंड उघडते आणि छानपैकी बोलायला लागते त्यावेळेला त्या कोकिळेचा छान आवाज आपण कानाने मस्तपैकी एन्जॉय करत असतो. म्हणून सांगावं असं वाटतं की रंग एक ही है, परंतु बोलने का ढंग अलग है. रंग एकच आहे पण बोलण्याचा जो ढंग आहे तो वेगवेगळा आहे. आणि हाच बोलण्याचा ढंग आपलं मनस्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. म्हणून कुठलेही संकट काहीही आलं तर मन कधीही खचून द्यायचं नाहीये, त्यातून आपण पर्याय काढायचा असतो. आणि त्याच्यासाठी शतर्षी फॅमिली छानपैकी ओंकार साधना घेते. ओंकार साधनेतून आपल्यामध्ये पॉझिटिव्ह तरंग निर्माण होतात, मेंदूमध्ये व्हायब्रेशन होतात, त्यामुळे मेंदूतल्या चांगल्या पेशी ऍक्टिव्ह होतात आणि आपल्या बरोबर आपल्या अवतीभोवती पॉझिटिव्ह तरंग निर्माण होतात. आणि त्यामुळं आपला दिवस हा चांगला जाण्यासाठी मदत होत असते. दिवस तोच असतो, दिवसाचे तास पण तेच असतात, घर पण तेच असतं, घरातल्या व्यक्ती पण त्याच असतात. फक्त तो दिवस चांगला आहे किंवा वाईट आहे हे कशावरती ठरत असतं, तर तुमच्या मनावरती ठरत असतं. मन आनंदी फ्रेश एक छानपैकी सकाळी गाणं ऐकलं की आपल्याला वाटायला लागतं की आजचा दिवस खूप छान आहे. पण सकाळी उठल्यानंतर कुठली तर बॅड न्यूज ऐकली किंवा काहीतरी घडलं किंवा कंटाळा आला किंवा स्वतःच डोकं दुखायला लागलं तर तोच दिवस, तेच क्षण, तेच घर, तेच नातेवाईक वाटायला लागतात. म्हणजे काय की मनस्थिती कशावरती अवलंबून असते, मनस्वास्थ्य कशावरती अवलंबून असते, तर तुम्ही कसं राहता, तुम्ही काय विचार करता याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला मेडिटेशन हे चांगला उपाय आहे. त्याचबरोबर तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी वाटतात, ज्या गोष्टींमध्ये आवड आहे, त्या आवडीच्या गोष्टींमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. जर तुम्ही आवडीच्या गोष्टी करायला लागलात तर मन प्रसन्न होतं आणि त्यामुळं आपलं मनस्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मदत होत असते. पण या करत असताना रोज चांगले वाईट प्रसंग येतच असतात, पण एकमेकांना दोष देत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून एक छोटस उदाहरण द्यावंसं वाटतं. एक नवरा बायको असतात, रोज त्यांच्या सतत वादावादी व्हायची, कटकट व्हायची. आणि एक दिवस जो नवरा असतो तो नवरा काय करतो, तो नवरा डॉक्टरांच्याकडे जातो आणि कानाच्या डॉक्टरांना म्हणतो की माझ्या पत्नीला कितीही हाका मारल्या तर ऐकायलाच जात नाही, किती बोलवलं तरी ऐकायलाच जात नाही. त्याला डॉक्टर म्हणतात एक काम करा, तुमच्या त्या पेशंटला पत्नीला घेऊन या म्हणजे मी चेक करतो. तर पती काय म्हणतात की तिला माहित नाही मी तुमच्याकडे आलोय, मला असा काहीतरी उपाय सांगा की तिला छानपैकी ऐकायला गेलं पाहिजे. पण डॉक्टर काय म्हणतात की जोपर्यंत मी पेशंट चेक करत नाही त्याला किती ऐकायला येतं, किती पर्सेंट ऐकायला येत नाही हे मला कळणार नाही आणि त्याच्यानुसार मी उपचार करू शकणार नाही. त्यावेळेला पती म्हणतो की एक काहीतरी मला उपाय सांगा की जेणेकरून मला तो घरी पडताळणी करता येईल, कितपत ऐकायला जात आणि कितपत ऐकायला जात नाही, आणि त्या हिशोबाने मग मी तिला घेऊन येईल. त्यावेळेला डॉक्टर काय म्हणतात की पहिल्यांदा तू 20 फुटावरून स्वतःच्या पत्नीला हाक मार. जर ती उत्तर दिली तर ठीक आहे, जर उत्तर नाही दिली
तर 15 फुटावरती जा. 15 फुटावरून परत हाक मार. जर आवाज दिला तिने तर ठीक आहे, नाही दिला तर परत 10 फुटावरती जा. 10 फुटावरती जाऊन हाक मार. बघ तिला ऐकायला जातं की नाही. मग पती खूप खुश होतो, घरी येतो. घरी आल्यानंतर बरोबर सांगितल्या पद्धतीने 10 फुटावरती राहतो दुसऱ्या दिवशी आणि विचारतो की अगं नाश्त्याला काय केलीस. तिला ऐकायला जात नाही, बिलकुल उत्तर काहीच येत नाही. त्याला पतीला वाटतं की खरंच तिला ऐकायला जात नाही. मग तो पती काय करतो, 15 फुटावरती जातो. 15 फुटावरती जातो आणि विचारतो की नाश्त्याला काय केलीस. तरी ती रिप्लाय देत नाही. त्याला लक्षात येतं की हिला 15 फुटावरून सुद्धा ऐकायला जात नाही. तो परत 10 फुटावरती जातो. 10 फुटाच्या अंतरावरती जातो आणि परत हाक मारतो, अगं नाश्त्याला काय केलीस. तरी उत्तर काय येत नाही, रिप्लाय काय येत नाही. तो परत 5 फुटावरती जातो आणि 5 फुटावरती जाऊन परत विचारतो, अगं नाश्त्याला काय केलीस. त्याला उत्तर काहीच मिळत नाही. त्यावेळेला त्याला लक्षात येतं की आपल्या पत्नीला काहीच ऐकायला येत नाही. खरंच हिला चांगली ट्रीटमेंट करायची आहे. मग तो तिच्या अगदी जवळ जातो आणि विचारतो, अगं नाश्त्याला काय केलीस. त्यावेळेला पत्नी त्याच्या कानात जाते आणि ओरडते आणि म्हणते, 4 वेळा मी सांगितलं इडली केले, इडली केले, इडली केली, पण तुम्ही उत्तरच देत नाही. तुम्हीच मला इथं माझ्याच कानात ओरडता. असं ती पत्नी त्या पतीला म्हणते. आणि म्हटल्यानंतर त्याला लक्षात येतं, ऐकायला तिला नाही, ऐकायला मला येत नाहीये. ट्रीटमेंटची गरज मला आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये होत असतं. एखादी निगेटिव्ह गोष्ट घडली तर आपण सारखं इतरांना दोष देत असतो की तुझ्यामुळं झालं, तू अशी करतेस, तू तसा करतोस. या सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो. पण आपण हे शोधत नाही की काही चेंजेस हे आपल्यामध्ये करावे लागतात. काही गोष्टी ह्या आपल्यामध्ये बदलाव्या लागतात. मग बाहेरची परिस्थिती बदलत असते. पण इथं आपण काय करत असतो, दुसऱ्याला दोष देत असतो. मग प्रतीचा इथं गोड गैरसमज काय असतो की ऐकायला त्याला येत नसतं, पण त्याचा गोड गैरसमज असतो की माझ्या पत्नीलाच ऐकायला येत नाही. मग मला सांगा, दोष कोणाचा आहे, पतीचा आहे की पत्नीचा आहे. पतीचा आहे. मग इथं आपण शोधलं पाहिजे की यामध्ये पती कोण आहे आणि पत्नी कोण आहे. त्यामुळं आपण आपल्याला बदललं पाहिजे आणि आपल्याला बदलत असताना आपण आपल्या मनावरती काम करणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण आपल्या मनावरती काम करायला लागतो, स्वतःला बदलायला लागतो, त्यावेळेला बाहेरची परिस्थिती ऑटोमॅटिकच बदलत असते. एक उदाहरण देते आणि इथंच थांबते. एकदा करण आणि कृष्ण या दोघांच्या मध्ये चर्चा चालू असते आणि करण कृष्णाला म्हणतो की माझ्या आयुष्यात जन्मल्यापासून मला दुःखच आहे. ना मला राहायला चांगलं मिळालं, ना मला आईचं प्रेम मिळालं, ना मला शिक्षण घेता आलं कारण मी एक राजपुत्र नव्हतो. माझ्याकडे कौशल्य होतं, सगळं काही होतं, पण मला त्याचा फायदा घेता आला नाही कारण मी एक राजपुत्र नव्हतो. मला राजकन्याशी लग्न करायचं होतं, पण स्वयंवरातून मला बाहेर काढलं कारण मी राजपुत्र नाही. माझ्या आयुष्यामध्ये हे कष्टच आहेत. त्यावेळेला श्रीकृष्ण त्या करणला एक उत्तर देतात. श्रीकृष्ण भगवान म्हणतात, अरे तू जन्मानंतर तुझं सगळं चालू झालंय, पण मी जन्माच्या आधीपासूनच माझ्या जीवनात कष्ट होते. माझा जन्म कारागृहात झाला. मी पण आई वडिलांपासून दूर राहिलो. राजपुत्र असून सुद्धा एका सामान्य कुटुंबामध्ये मी लहानाचा मोठा झालो. मला माझ्यावरती पण अनेक संकट आले, अनेक पार आले. म्हणून इथं मी परिस्थितीला दोष देत बसलो नाही, तर परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत बसलो. पण इथं तू परिस्थितीलाच दोष देत बसलास आणि म्हणूनच तू तुझं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकला नाहीस. त्यातला करण आपण असतो. आपण परिस्थितीला दोष देत असतो की माझ्या जीवनातच हे सगळं आहे, मला सुखच नाही, मला आनंदच नाही, मला ह्याच गोष्टी आहेत, त्याच गोष्टी आहेत. असं परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा त्यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि मग परिस्थिती बाहेरची ही बदलत असते. हे सगळं करत जातो ना, त्यावेळेला खरंच आपलं आयुष्य सुखकर आणि छान होत असतं. काही दिवसांचं आयुष्य आहे आणि हे काही दिवसांचं आयुष्य तुम्ही कशा पद्धतीने जगता हे खूप महत्वाचं आहे. जसं कर्णाला स्वतःच्या संरक्षणासाठी कवच कुंडलं असतात, तसं आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा आपण कवच कुंडलं घातली पाहिजे. ती कवच कुंडलं म्हणजे काय, की कानाने चांगलं ऐकलं पाहिजे, तोंडाने चांगलं बोललं पाहिजे, डोक्यामध्ये चांगले विचार केले पाहिजेत, मनामध्ये चांगले अनुभव, चांगल्या गोष्टी स्टोअर केल्या पाहिजेत, पोटामध्ये चांगलं घातलं पाहिजे. कारण पोटामध्ये चांगलं गेलं तर डोकं चांगलं काम करणार आहे, मन चांगलं काम करणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करत जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं आयुष्य हे खूप चांगलं होत जातं आणि आपल्या आयुष्यातला जो संघर्ष असतो तो संघर्ष हा निघून जात असतो. आणि हा संघर्ष जेव्हा निघून जातो
त्यावेळेला खूप छान मस्तपैकी आपलं जीवन हे आपण जगत असतो. आणि हे छानपैकी आपल्याला जीवन जगायचं आहे, मस्त आयुष्य जगायचं आहे आणि त्यासाठी आपलं मनस्वास्थ्य चांगलं ठेवायचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात भारी जी कवच कुंडल आहेत, डोक्यात चांगलं जाण्यासाठी, कानात चांगलं जाण्यासाठी, पोटात चांगलं जाण्यासाठी सगळ्यात भारी कवच कुंडल जे आहेत ते कवच कुंडल म्हणजे शतायुषी फॅमिली आहे. जी व्यक्ती ह्या शतायुषी फॅमिलीची कवच कुंडल आपल्या शरीरावरती परिधान करतील, त्या व्यक्तीचं शरीर आणि मन हे दोन्हीही आयुष्याच्या 100 पर्यंत व्यवस्थित मस्त राहणार आहे आणि आयुष्य हे खूप छान जाणार आहे. आणि त्यासाठी आपलं मन चांगलं ठेवा. आणि त्याच्यासाठी खूप छान उदाहरण म्हणजे कालची आपली इंडियाची मॅच जी आहे, मला सांगा की त्या शेवटच्या क्षणाला जेव्हा शेवटची ओव्हर असते त्यावेळेला त्यांची मनस्थिती किती होत असेल, किती प्रेशर येत असेल, पण ते कधीही डळमळत नाही खेळाडू, का त्यांचं मनस्वास्थ्य चांगलं असतं. मग आपण सुद्धा आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडलं, कसंही घडलं, तर मन मात्र निर्विकार, स्वच्छ, नितळ आणि मस्त प्रेरणादायी ठेवलं तर आयुष्य खरंच खूप छान जातं. आणि याच्यासाठी मी खरंच शतायुषी फॅमिलीची खूप खूप धन्यवाद आहे. आणि खूप धन्यवाद मानते सुजाता ताईंची, कारण त्या आमच्या आयुष्यामध्ये आल्या आणि आम्हाला छानपैकी शरीरासाठी आणि मनासाठी खूप छान कवच कुंडले मिळाली आणि आयुष्य खूप सुखकर आणि मस्त झालं. सो थँक्यू टू सुजाता ताई, थँक्यू टू अनिल दादा, त्यांच्यामुळं ही शतायुषी फॅमिली आमच्या आयुष्यामध्ये आली आणि आयुष्य हे पूर्ण टर्न झालं आणि छानपैकी आमचं मनस्वास्थ्य सुधारलं. धन्यवाद ताई. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण अर्चिता मॅडम साठी. निमित्त असतो आपण कुणीही असेल तरी, पण आपल्याला कर्मात भाग्यात लागतं त्याच वेळेला आपल्याकडं चांगलं कर्म होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी सेल्फ इम्प्रुव्हमेंट भारी सांगितले ना. नवरा आणि बायको बदल स्वतःत करायला पाहिजे, कोण नवरा आहे कोण बायको आहे शोधा. आणि खरंच आहे, कारण आपण खरंच दुसऱ्यांमध्ये इतका प्रयत्न करत असतो बदलवण्यासाठी, स्वतः मात्र बदलत नसतो. स्वतःमध्ये बदल खूप सोपा आहे. आपल्यामध्ये बदल केला ना तर आपल्या आजूबाजूची परिस्थिती पण चेंज होते आणि मग मग तुमची स्थिती चेंज होते. मग पहिल्यांदा बदल करावा लागतो मनामध्ये, पहिल्यांदा बदल करावा लागतो स्वतःमध्ये. आणि त्याच्यासाठी आपला ग्रुप खूप भारी आहे, कारण आपण लोकांना इथं फक्त न्यूट्रिशनचं मार्गदर्शन नाहीये, हे लाईफ एज्युकेशन आहे. ह्या गोष्टी आपण आपल्या लाईफ मध्ये आणल्या ना तर मग स्वभावात चेंज होतो. बाकी सगळ्या स्वभावाला औषध नाही म्हणतात, नाही बदलू शकतो. जैसी संगत वैसी रंगत. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू परत एकदा अर्चिता मॅडम साठी. उद्याचा टॉपिक आहे थायरॉइड निवारणासाठी आपण आपल्यावर स्वतःवर कसं काम करायचंय. खूप लोकांना थायरॉइडचे प्रॉब्लेम्स आहेत, तर पद्मजा पाटलांचा उद्याला टॉपिक आहे ओंकार. मनस्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर ओंकार साधना किती उपयोगी पडते त्याच्याबद्दल आपण 15 मिनिटं देतो. रोज 15 मिनिटं आपण आपल्या लाईफ मधली देतोय. त्याच्यामुळे साधना होते, स्वतःच्या वातावरणामध्ये काय बदल होतो हे मार्गदर्शन आपल्याला बुधवारी आहे. त्यामुळं पुढच्या व्याख्यानमाला मध्ये परत डायबेटीस साठी आहे, नंतर महिला सबलीकरण बर आहे. सगळे टॉपिक एकदम पॉवरफुल आहेत, पण आपण लोकांना मदत